ओके, आपण केमिस्ट्रीमध्ये एफ ब्लॉक बघणार आहोत. एफ ब्लॉकवर जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतील 1 ते 2 पानामध्ये मी नोट्स कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे, तर तेवढं आपण बघून घेऊ. तर एफ ब्लॉकमध्ये 2 सिरीज असतात, लॅक्टेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. ठीक आहे, लॅक्टेनाइड सिरीजचा ॲटॉमिक नंबर काय असतो, कुठून सुरू होतो, 57 पासून ते 71 पर्यंत काय असतं, लॅक्टेनाइड सिरीज असतं. पुढे ॲक्टिनाइड सिरीज कुठून कुठपर्यंत असतं, 89 पासून ते 103 पर्यंत असतं. ठीक आहे, एलिमेंट्सचं. पुढे एफ ब्लॉकमध्ये जनरल फॉर्म्युला काय असतो की पाठ करायचा, एखाद्याच क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. जनरल फॉर्म्युला काय एफ ब्लॉकचा, n-2 1 to 14 आहे. बरं, ठीक आहे, 1 पासून हे 14 पर्यंत आहे. पुढे n-1 d 0 to 2 पर्यंत. पुढे ns2. ओके, हा झाला जनरल फॉर्म्युला एफ ब्लॉकचा, पाठ करायचा. पुढे लॅन्थेनाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे, 4f 1 to 14, 5d 0 to 1 and 6x 2. ठीक आहे. ओके, आता आपण स्पेशल जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत की ज्यांच्यामध्ये काय होऊ शकतं की जे एक्सेप्शन आहेत, जे वेगळे आहेत ते आपण तेवढेच पाठ करून घेऊ. जी डी म्हणजे काय, गॅडोलिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, XE 4f7 5d1 आणि 6s2. ठीक आहे, आणि हे कसं असतं, हाफ फील्ड असतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं, याला हाफ फील्ड म्हणून ओळखलं जातं गॅडोलिनियमला. पुढे सीई म्हणजे काय, सेरियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, XE 4f1 5d1 6s2. ओके, पुढे LU म्हणजे काय, ल्युटेनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, XE 4f14 5d1 आणि 6s2. आणि हे कसं कन्सिडर केलं जातं, फुल फील्ड कन्सिडर केलं जातं LU. पुढे LA काय आहे, लॅन्थेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तो XE 4f0 5d1 आणि 6x2. ओके, आता याच्यानंतर जेवढे पण हे एलिमेंट उरलेले आहेत त्याच्यामध्ये काय येत असतं, 5D काय येतं, 5D 0 येत असतं. ठीक आहे, बाकी सगळ्या याच्यामध्ये 5D 0 येत असतं. ओके, आता याच्यामधलं जे आहे आयोनिक रेडियाय म्हणजे सरळ आयोनिक रेडियस. ठीक आहे, ती काय होत असते, लेफ्ट टू राईट आयोनिक रेडियस डिक्रीजेस. ठीक आहे, म्हणजे त्याचा ऑर्डर काय तयार होईल, आता लेफ्ट टू राईट म्हणजे काय, पूर्ण लॅन्थेनॉइड सिरीज कशी सुरू होते, LA पासून सुरू होते आणि मग अशी पूर्ण हॉरिझॉन्टल कुठपर्यंत संपते, LU पर्यंत संपत असते. ठीक आहे, तर मग त्यांचं काय म्हणणं आहे, लेफ्ट टू राईट आयोनिक रेडियस डिक्रीजेस, म्हणजे असं लेफ्टपासून राईटकडे जाताना आयोनिक रेडियस डिक्रीज होतो म्हणजे काय, मग सर्वात छोटा कोण येईल, आयोनिक रेडियस कोणाचा सर्वात छोटा आहे, LUचा, आणि सर्वात मोठा आयोनिक रेडियस कोणाचा आहे, LAचा. ठीक आहे, तर मग हे ऑर्डर लिहून टाकलेलं आहे. LA सर्वात मोठा आयोनिक रेडियस, मग त्याच्याहून कमी CEचा आहे, त्यानंतर त्याच्याहून कमी आयोनिक रेडियस PRचा आहे, त्यानंतर NDचा आहे, त्यानंतर BMचा आहे, तर मग असं शेवटपर्यंत LUपर्यंत. ओके, ठीक आहे, हे लेफ्ट टू राईट जे आयोनिक रेडियस डिक्रीज होते त्यालाच आपण काय म्हणत असतो, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, आता लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचं रिझन काय आहे की ड्यू टू द पुअर स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ 4f इलेक्ट्रॉन. सरळ एवढं रट्टा मारून टाकायचं, क्वेश्चन विचारू शकतात की लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचं रिझन काय. ठीक आहे, पुढे ऑक्सिडेशन स्टेटमध्ये काय, मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +3 आहे. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त सगळ्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +3 आहे. पण त्यातले काय मोजके आहेत, जसं की +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारे कोणते आहेत, EU2+ आहे, YB2+ आहे. ठीक आहे, हे दोन जे आहेत हे +2 ऑक्सिडेशन दाखवतात आणि यांना आपण काय म्हणत असतो, रिड्युसिंग एजंट बनत असतो. पुढे +4मध्ये कोण आहे, CE आहे आणि PR, ND, TB आणि DY हे कसे दाखवतात, +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ओके, तर मग हे जे आहेत PR, ND, TB, DY हे कसे आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ओके, मग तेच लिहिले खाली, रिमेनिंग ऑल आर द +3 ऑक्सिडेशन एलिमेंट्स, म्हणजे यांना सोडून बाकी जेवढे पण आता उरलेत ते सगळे +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ओके, पाठ करायचं, ते इम्पॉर्टन्स आहेत. पुढे आता हे रिॲक्शन, सपोज आता मध्ये याचं कसं दाखवले की आता हे लॅन्थेनाइड असं ऑल लॅन्थेनाइड एलिमेंट्स, म्हणजे आता ते पूर्ण जेवढे पण ग्रुपमध्ये एलिमेंट्स आहेत त्याला आपण डिनोट केलं LN. ठीक आहे, जर कोणता पण एलिमेंट ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झाला तर ते काय बनवतो, Ln2O3. ठीक आहे, आता LN म्हणजे काय, त्याच्या जागी कोणता पण एलिमेंट लावू शकतो लॅन्थेनाइड सिरीजमधला. ठीक आहे, याच्यात काय होतं, O2 सोबत मिक्स झालं तर काय होतं, Ln2O3. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं, तुम्ही याच्यात कोणता पण एलिमेंट टाका, O2 टाका त्याच्यामध्ये शेवटी O3 येणार, XE टाका त्याच्यामध्ये शेवटी X3 येणार, आता N2/डेल्टा याच्यामध्ये पण X3 दिलेलं आहे. ठीक आहे, तर शेवटी 3 येणार. जर तुम्ही वॉटर टाकले H2O तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय बनणार, LNO टेकन ट्वाईस 3. ठीक आहे, आलं लक्षात. इथं CLमध्ये पण इथं LN हे दाखवलं आहे, LNC2. ओके,
LnC2 दाखवलेलं आहे. तर मग नंतर पुढे काय दाखवलेलं आहे, एसमध्ये काय होते Ln2S3. ठीक आहे, म्हणजे जास्त करून काय होतं शेवटी त्या एलिमेंट ज्याच्या पण एलिमेंट्समध्ये रिॲक्ट झाला ते जे 3 येत असते नंबर. ठीक आहे, असं करून लक्षात ठेवायचं. पुढे काय दिलेलं आहे एक्स म्हणजे काय असते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, हे जस्ट असं एकदा पाठ करून घ्यायचं. पुढे काय जनरल प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. ऑल द लॅन्थेनॉइड एलिमेंट्स आर सिल्वर, व्हाईट, सॉफ्ट मेटल्स. ठीक आहे, म्हणजे सगळे लॅन्थेनॉइडचे एलिमेंट्स कसे आहेत सिल्वर, व्हाईट आणि सॉफ्ट मेटलचे आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, क्वेश्चनमध्ये विचारतात. याचं एक्सेप्शन काय आहे एसएम एलिमेंट काय आहे स्टील हार्ड आहे, म्हणजे काय हे सगळे सॉफ्ट मेटल आहेत तर हे कसं आहे हार्ड आहे. ओके, एसएम. पुढे ऑल द लॅन्थेनॉइड एलिमेंट्स आर कलर्ड, सगळे कलर्ड असतात, फक्त एक्सेप्शनमध्ये कोण आहेत La3+ आणि Lu3+, हे कसे असतात कलरलेस असतात. ओके, पुढे ऑल द लॅन्थेनॉइड एलिमेंट्स आर पॅरामॅग्नेटिक, ही पाठ करायचं इम्पॉर्टंट आहे. सगळे लॅन्थेनॉइडचे एलिमेंट पॅरामॅग्नेटिक नेचर शो करतात, पण एक्सेप्शन काय आहे La3+, Ce4+, Yb2+ आणि Lu3+, हे सगळे कसे आहेत नॉन पॅरामॅग्नेटिक आहेत. पुढे बेसिसिटी म्हणजे काय बेसिक नेचर दाखवणं, तर ते काय लेफ्ट टू राईट डिक्रीज आहे. जसं आयोनिक रेडियस लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होऊ लागलं, तसंच बेसिसिटी पण काय होते लेफ्ट टू राईट डिक्रीज होते. म्हणजे लॅन्थेनॉइडपासून ते Luपर्यंत असं आडवं जाताना बेसिसिटी डिक्रीज होते. डिक्रीज झाल्यामुळे काय होते की सर्वात छोटा कोण बनेल Lu, जे म्हणजे सर्वात छोटा म्हणण्यापेक्षा सर्वात कमी कोणाची बेसिक नेचर असेल तर किंवा बेसिसिटी असेल Luची, आणि सर्वात जास्त बेसिसिटी कोणाची येईल LAची. ठीक आहे, मग ऑर्डर कसं आहे सर्वात जास्त LAची बेसिसिटी आहे, नंतर CEची, नंतर PRची, मग असं एंडपर्यंत Luची. ओके, पुढे आहे पुढे हे वाला पॉईंट लक्षात ठेवायचा, ते इम्पॉर्टंट नाही आहे. खाली अलॉय ऑफ ऑल द लॅन्थेनॉइड एलिमेंट्स आर कॉल्ड मिश मेटल्स. ठीक आहे, मिश मेटल म्हणतात, म्हणजे लॅन्थेनॉइड एलिमेंटपासून बनवलेला ऑलॉयला आपण काय म्हणतो मिश मेटल म्हणतो. या ऑलॉयमध्ये कंटेंट काय असतं 95% काय असतो लॅन्थेनॉइड एलिमेंट असतो, 5% काय असतो Fe म्हणजे काय आयरन असतो, अँड सम स्ट्रेसेस ऑफ SCCA. ठीक आहे, म्हणजे सल्फर, कार्बन आणि कॅल्शियम यांचे काय असतात स्ट्रेसेस असतात, म्हणजे खूप कमी प्रमाणात सापडतात. पुढे 7 काय दिले रिझन ऑफ लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शनचे रिझन काय आहेत क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. तर 2 रिझन असतात, पुअर स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ 4f इलेक्ट्रॉन आणि दुसरं काय असते इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. याच्यामुळे काय म्हणत असतो म्हणजे याच्यामुळे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन होत असतं. ठीक आहे, हे 2 पॉईंट पाठ करायचे. पुन्हा गॅलोडियमचं ॲटॉमिक नंबर आहे 64, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Xe4f75d16s2. ठीक आहे, आपण स्टार्टिंगलाच पाहिलं होतं. पुढे Zr अँड HF हॅव द सेम रेडियस. ठीक आहे, म्हणजे या दोघांची रेडियस सेम आहे. ठीक आहे, तर एवढं पाठ करायचं. ओके, ॲक्टिनॉइड शिकायची गरज नाही, त्याच्यात खूप कमी क्वेश्चन येतात, येत पण नाहीत बरेच. ओके, डन.